मात्र राज मोरे आतापर्यंत 1600 रुपयाचं कॅश प्राइज कमावलं राजने. 1600 आणि त्यात 200 ॲड 1800 रुपये. नाही राज, नाही तसं नसतो. वा सुंदर क्षेत्ररक्षण सौरभ वाघवले. आता मात्र राकेशला आक्रमक चढाई करावी लागेल. गुणफलक 2-1. राकेशला जर रोखलं तर बोरी संघ कमबॅक करेल. नाही गुणफलक 3-1. आता मात्र या चढाईवरती सगळी धुरा असणार आहे. सौरभ वाघवले त्याला बीट केले. गुणफलक 2-3. रुपेश सर जसं डाऊट येतो आम्हाला पण की हा सामना गोल्डन रेडवर जाईल की काय. तर बघूया 5-5 चढायांचा हा थरार. एकीकडे आकादेवी बोरी पेन तर दुसरीकडे जय बजरंग रोहा असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गुणफलक 2-3 1 गुणांची आघाडी पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गुणफलक 3-3. रुपेश सर चुरशीची स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. अनेकांची झोप ओढणार असा हा सामना. कारण देखील तसंच आहे. राईटला रुपेश डाकीच्या राईटला रुपेश राठडे दोन्ही रुपेश समान आहेत ना त्याच्यामुळे. 3-3 चढाईसाठी पुन्हा एकदा बोरी संघाकडून एक नवयुवक चढाई करते. हा आशेचा किरण आणि मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त सजवलं ते म्हणजे जय बजरंग रोहा संघाने 1 गुण निश्चित. आता मात्र गुणफलक बदलतोय. जय बजरंग रोहा 4 तर बोरी संघ 3. गुणफलक पुन्हा 4-5. गुणफलक 5-5. सौरभ नावाचा एक चक्रावडी धूमकेतून बनावे लागेल. धूमचक्री वादळ चढाई करतोय. काय घडणार काय बिघडणार मात्र बोनस आहे. आणि अंतिम विसल झालेली आहे. एक गुणांनी निसटती हार पत्करावी लागते. ती अर्थातच आकादेवी बोरी संघाला विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक.
कबड्डी प्रेमी बापू इथे उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल, स्वीकार व्हावा हीच विनंती आहे.